श्री क्षेत्र वैष्णोदेवी प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या दरीत वसलेलं जागृत देवीचं ठाणं म्हणजे श्री क्षेत्र वडगाव दर्या अर्थात दर्याबाई पाडळी. पारनेर, कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर, पिंपळगाव रोठा, निघोज या पंचक्रोशीतील गावांबरोबरच फक्त नगर जिल्हाच नाही, तर मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं गेलेल्या पारनेरकरांचं देखील हे ग्रामदैवत आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या, दर्याबाई पाडळी या गावी साधारणपणे पारनेरपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील देवस्थान दर्याबाई हे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दर्याबाई, वेल्हाबाई, उमा महेश्वर आणि भैरवनाथ अशी 4 दैवत आहेत. श्री दर्याबाई हे वणी येथील सप्तशृंगी मातेचं अर्धपीठ आहे. वेल्हाबाई हे माहूरगडाचं पूर्ण पीठ आहे. म्हणजे 3.5 पीठांपैकी एक वणीचं अर्धपीठ म्हणून गणलं जातं. वेल्हाबाई ही दर्याबाई या देवीची बहीण आहे असं संबोधलं जातं. मंदिर हे डोंगराच्या पोटात असल्यामुळं कुतूहल वाटणं साहजिकच आहे. वेल्हाबाई हे माहूरगडचं या मंदिरामध्ये अखंड टिपकत राहणारं पाणी आपल्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करतं. कारण या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या किंवा कडक उन्हामध्ये या पाणी टिपकायचं कधीच थांबत नाही. हे एक आणखी वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल. या मंदिराला ना कळस आहे, ना खांब, ना कुठला पाय आहे. डोंगराच्या अगदी कुशीमध्ये हे देवस्थान वसलेलं आहे. मंदिर सभोवतालचा परिसर खरंच पाहण्यासारखा आहे. दरीमध्ये असलेली ही देवी म्हणून या ठिकाणाला दर्याबाई असं नाव पडलंय. बाहेरचा परिसर हा गर्द झाडांनी बहरलेला आहे. झाडांवर खेळणारी असंख्य माकडं आपलं मन वेधून घेतात. या ठिकाणी तुम्ही भर उन्हाळ्यात जरी आलात तरी या ठिकाणचा परिसर नेहमी सावलीनं आच्छादलेला असतो. हा परिसर मन प्रसन्न करतो. तुम्ही एकदा नक्की याला भेट द्या. मंदिराचे मुख्य पुजारी जितेंद्र कांबळे यांची 18वी पिढी देवीच्या आणि या देवालयाच्या सेवेमध्ये अविरतपणे मग्न आहे. माझं नाव जितेंद्र मधुकर कांबळे, दर्याबाई देवीचे आद्य पुजारी. आमच्या 16 पिढ्या इथं कार्यरत आहेत. ह्या गावाचे आम्ही मूळ रहिवासी इथलेच आहोत. थोडक्यात या गावाचं नाव आहे वडगाव दर्या. या ठिकाणी प्रामुख्याने 2 देवी आहेत. एका देवीचं नाव आहे दर्याबाई, तर दुसऱ्या देवीचं नाव आहे वेल्हाबाई. एकाच मंदिरात दर्याबाई, तिच्या शेजारी परशुराम आहे, पार्वती आहे, 2 नंबरला महादेवाची पिंड आहे. पलीकडच्या मंदिरात वेल्हाबाई, तिच्या शेजारी पण परशुराम, आणि आज 4 नंबरला भैरवनाथ आणि जोगेश्वरी अशी एकाच मंदिरात 8 दैवत आहे. ह्या मंदिराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला कळस नाही, गाभारा नाही आणि फाउंडेशन नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही ज्या देवी आहेत, माहूर आणि वणीचं स्थान आहे. म्हणजे जी 3.5 पीठ आहेत, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी. त्यापैकी दर्याबाई हे वणीचं अर्धपीठ, तर वेल्हाबाई माहूरची रेणुका माता पूर्ण पीठ, म्हणजे इथं 1.5 पीठ आहे. तिसरं वैशिष्ट्य, देवी स्वयंभू आणि जागृत आहे. चौथं, ह्या मंदिरात जे पाणी पडतं हा संपूर्ण खडक कॅल्शियम कार्बोनेट आहे. याची संज्ञा आहे CaCO3, मराठी त्याला आपण म्हणतो चुनखडक. ह्या खडकात जे पाणी आहे, जे पाण्याबरोबर जे क्षार येतात, त्या क्षारापासून अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी अशा दोन्ही प्रकारचे लवणस्तंभ किंवा लवणस्तंभाचा खांब, रांजण खळगे या ठिकाणी त्या पाण्यापासून तयार झालेले आहेत. हे आपल्या अहमदनगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात ह्या खडकाचं इथं प्रमाण 48 ते 50% आहे. हे तुम्हाला भूगोलात याचं 8वीच्या, 11वीच्या, 14वीच्या भूगोलात याचं ह्या लवणस्तंभाचं वर्णन केलेलं आहे. देवी स्वयंभू आहे, जागृत आहे, जंगल आहे. नवरात्रात या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असते. पंचक्रोशीतील भाविक आणि मुंबई पुण्यातील भक्त मंडळी पायी चालत देवीच्या दर्शनासाठी मनोभावे येतात. हे मंदिर निसर्ग निर्मित आहे आणि सर्व मूर्त्या स्वयंभू आहेत. वैष्णोदेवीला जसं लक्ष्मी मातेचं पूर्ण स्वरूप समजलं जातं, त्याचप्रमाणे या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच जागी दर्याबाई, वेल्हाबाई, भैरवनाथ, माता जोगेश्वरी आणि भगवान शंभू महादेव जागृत सिद्ध मूर्तींच्या स्वरूपात असल्यामुळं दूरवरून इथं भाविक दर्शनासाठी येतात. वन्य प्राणी म्हणून माकडं आहेत, तसे वाघ, लांडगे, तरस अशा सर्व प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी इथं वावरत असतात. पण प्रामुख्यानं ही माकडं जे आहेत हे देवीचं सैन्य आहे. म्हणून ह्या माकडांना खायला काहीतरी आणलं गेलं पाहिजे. केळी, शेंगादाणे, फुटाणे, फळफळावळ, तर तुम्हाला काय असेल ते खाद्य आणलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचे देवस्थान. तर नवरात्राचे 10 दिवस उत्सव असतो. अखंड हरिनाम सप्ताह इथं नाही. सकाळी देवीची पूजा असते, पाठ असतो, नैवेद्य असतो, आरती असते. आता 8 देव म्हणजे 8 देवांची पूजा असते. संध्याकाळी तर पुन्हा तसंच
संध्याकाळची आरती असते. आपण पण कधी पारनेर परिसरात किंवा नगर कल्याण रस्त्यावर किंवा नगर पुणे रस्त्यावर आलात तर या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी यावं आणि एकाच ठिकाणी देवीच्या 1.5 शक्तिपीठाचा पूजेचं पुण्य पदरात पाडून घेऊया आणि देवीची भक्ती करूया. अंबा माता की जय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, वडगाव दर्या, पारनेर, अहिल्यानगर.